ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग मला एकदा काकूंशी बोलू दे. मला त्यांचा गैरसमज दूर करायलाच हवं. पण माझा खरंच या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये आणि मला विश्वास ठेवू नये असं वाटतंय. तुला आपली क्रिसमस पार्टी आठवते का रे राघव? त्या रूम मध्ये आपण दोघंच होतो. तुला पाहिजे असतं तर तू माझ्यासोबत काही केलं असतं. तुझ्या जागी जर कोणी दुसरा असता तर राघव हो तू बॉस आहेस बॉस. आमचा राघव आहेस तो. फ्लर्ट करणं आणि फायदा उचलणं यातला फरक तुला नीट माहितीये. म्हणून तर आम्ही सगळे तुझ्यावर इतकं प्रेम करतो. त्यामुळे गेला रे तू श्रीकांत उडत. लेट हिम गो टू हेल. आणि हे बघ जर तुम्हाला घर नाही मिळालं ना तर मी आहे ना, माझं घर आहे. यू गाईज कॅन कम डाऊन एनी टाइम यू वॉन्ट. आणि तुला माहिती आहे मॉम डॅड कसे ते काहीच बोलणार नाहीत. नको तुझ्या घरी नको प्लीज. का काय प्रॉब्लेम आहे? तू तिथे पण मला डान्स रिहर्सल करायला लावशील. मला नाही जमणार. चल. म्हणजे तुला कळलं माझा प्लॅन तुला कळला. शिट राघव तू माझा पोपट केला. शिट इतकं भारी मी तुला अडकवलं होतं. राघव फारच ढासळला असेल ना? हो म्हणजे तो तसा स्ट्रॉंग वाटतो पण यावेळी फारच खचलाय विचार. आतल्या आज सतत त्याच घटनेचा विचार करतोय तो. अहो प्रामाणिक माणसाला खोटे आरोप आणि त्यांच्यावरती दाखवलेला सतत अविश्वास या गोष्टीचा नेहमीच त्रास होतो मिस्टर विनय. कारण त्यांना माहिती असतं ना की ते तसं नाहीये. काकू बरे आहेत ना? ठीक आहे. थोडं टेन्शन घेतलं होतं त्यांनी पण आता सध्या तरी त्यांच्या खोलीत आराम करतायत. मिस्टर विनय मी काय म्हणते, मी आता येते ना तिकडे कॅफेमध्ये म्हणजे मला राघवशी पण बोलता येईल. नाही नाही मॅडम तुम्ही घरीच थांबा. काकूंची काळजी घ्या. आणि तसंही मॅडम तुम्ही आत्ता इथे येऊन काहीच फायदा होणार नाही. कारण ऍक्च्युली आम्ही सगळेच आज रात्री अभिमान शालमलीकडे चाललो. म्हणजे तुम्ही आज घरी नाही येणार आहात? आज तरी नाही. आम्हाला कोणालाच आज घरी यायची इच्छा नाही. मॅडम आता ठेवू का मी प्लीज? आपण उद्या बोलूया का? चालेल. राघवची काळजी घ्या. हो बाय. आकांक्षा तुला आता वाटत असेल ना मी जे केले ते खूप हार्श आहे. पण स्वतःला एकदा माझ्या फ्रेंड्सच्या जागी ठेवून बघ आणि मग सांग मी जे केलं ते खूप चुकीचं आहे म्हणून. श्रीकांत मी राघवला ओळखते म्हणून माझा राघववर विश्वास आहे. अरे राघव असं करूच शकत नाही. खरं तर राघव काय मिस्टर विनय, सुमित किंवा अभिमान कधीच कोणत्या मुलीचा गैरफायदा घेणार नाहीत याची खात्री आहे मला.
तेव्हा तू असं का केलंस? कशासाठी केलंस? आय रिअली डोंट नो. पण हे जे काही केलंस ते खूप चुकीचं आहे. आणि आता मला म्हणालास ना की मी स्वतःला तुझ्या मैत्रिणीच्या जागेवरती ठेवून बघू, तसंच श्रीकांत, तू कधीतरी स्वतःला त्या 3 मुलांच्या जागेवरती ठेवून बघ ना. म्हणजे तुला कळेल की तुझ्या वागण्याचा त्यांना किती त्रास होतोय. थँक्यू. थांब, मी बघतो. मला तुझ्याशी भांडायची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे प्लीज मला काकूंशी बोलायचंय. मी आत येऊ शकतो का? राघव, आत ये. कसा आहेस? कधी सुधारणार रे तुम्ही मुलं? काकांनी तुम्हाला कित्येकदा बजावलंय ना, रात्री बाहेर थांबायचं असेल तर कळवत जा म्हणून. काकू, काल जे काही घडलं त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला असं वाटतंय की मी श्रीकांतच्या मैत्रिणीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला? निदान तुम्ही तरी माझ्यावर अविश्वास दाखवाल असं वाटलं नव्हतं काकू? मी तुमच्या मनातून उतरू नये म्हणून माझी बाजू मांडायला आलोय. आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या पलीकडे काय बाजू मांडणार आहेस तू? तुम्ही जे पाहिलं ते खरं होतं, पण ज्या प्रकारे पाहिलं ते खरं नव्हतं काकू. काल तुमचा आणि श्रीकांतचा फार मोठा गैरसमज झाला. मी श्रीकांतच्या मैत्रिणीला काहीच केलं नाही. उलट ती माझ्या मांडीवर पडल्यानंतर मी तिला मदत करण्यासाठी माझा हात देऊ केला होता. मी कोरिओग्राफर हे कळल्यानंतर ती स्वतःच आनंदाने मला डान्स करून दाखवायला लागली. त्यातच तिचा तोल गेला आणि ती माझ्या मांडीवर पडली. तिचा तोल जाताना, ती भीतीने ओरडताना तुम्ही नेमके तिथे आला आणि तुमचा गैरसमज झाला. सुपर्ब, सुपर्ब, ग्रेट. काय मस्त स्टोरी बनवलीस रे तू. तू सिरियलचा रायटर वगैरे का होत नाहीस? हा, काहीतरी लिहून बघ ना असं काहीतरी. हा, ही बनवलेली स्टोरी नाहीये श्रीकांत. जे घडलं ते मी तुला सांगितलं. हवं तर तू तुझ्या मैत्रिणीला विचार. तिने पण जे घडलं तेच मला सांगितलं आणि माझ्या फ्रेंडवर पूर्ण विश्वास आहे. अगं आई, ती याची पोलीस कंप्लेंट करायला चालली होती. आता याच्यामुळे आपली इज्जत नको जायला म्हणून तिला मी थांबवलं. तिला कसं बसं समजावलं मी. नाहीतर अगं हा जेलमध्ये असता का आज?
तू फक्त एकदा तिला बोलव. काकू एकदा तिला बोलवा, मी तिच्याशी बोलेन. तरीही तिचं म्हणणं असलं की मी तिचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केलाय तर मी स्वतःहून जेलमध्ये जायला तयार. मुंबईत नाहीये ती. अगं तो कालचा सगळा घडलेला प्रकार बघून घाबरली ग ती बिचारी. कालच निघून गेली ती. कसं शक्य आहे? ती 2 दिवस थांबणार होती मुंबईत. कशाला? तू परत तिचा गैरफायदा घ्यायला? मी असं काहीही केलेलं नाहीये. मारणारच तू मला आमच्याच घरात? तुला मारायचंय मला? मार मार मार, तुला हवं तर मार मला. आता हात उगारलाच आहेस ना तर मला मार, हेच राहिलं होतं. आई तू बघतेस ना काय चाललंय आई? हा आई बघितलं? मी असं काही केलेलं नाहीये. तू उगाच चौगाच काही बडबड करू नकोस. किती खोटं बोलतोय. काय खोटं बोलतोय? मी बस करा. वीट आलाय मला तुमच्या या रोज रोजच्या भांडणांचा. थांबवा आता हे. मला यापुढे या घरात एकही वाद नको. 3 दिवसांनी असंही शांतता असेलच म्हणा. काही गरज नाहीये 3 दिवसांनी घर सोडून जायची. रेखांनी तुम्हाला 3 दिवसांची नोटीस दिली आहे ना, चुकीची. लीगली 1 महिन्याची नोटीस असते ना. मी तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देते. एका महिन्यात तुम्ही तुमच्यासाठी दुसरं घर शोधा. निदान तिथे तरी तुमच्यावर आमच्यासारखा आरोप करणारं कोणी नसेल. तुमच्यावर नको ती बंधनं टाकणारं कोणी नसेल. आनंदात राहा तिथे. तुम्हालाही रोज रोजची कटकट नको आणि माझ्याही डोक्याला ताप नको. सॉरी काकू. यापुढे आमच्यामुळे तुमच्या डोक्याला त्रास नाही होणार. आम्ही आजच घर सोडतो. मे आय कम इन मॅडम? हो कम इन मिस्टर विनय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू. मग काय घेणार तुम्ही? चहा कॉफी? नाही नाही, मला काहीच नको. मला सरळ काम सुरू करायला आवडेल. काय म्हणता? अहो पण काल ज्या प्रकारे तुम्ही निघून गेलात ते पाहून मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही आज कामावर याल. कसं आहे ना मिस्टर विनय, अपेक्षा नसताना आपण वाट बघत असलेल्या बसने वेळेत यावं ना, तसे आलात तुम्ही तर. कामाच्या बाबतीत मी खरंच खूप डेडिकेटेड आहे मॅडम. हो तर काल पाहिलं ना मी ते. मॅडम ऍक्च्युली काय, काल माझ्या जरा रूममेटचा फोन आला.
म्हणून मला अर्जंटली जावं लागलं. अहो योग्य तेच केलं तुम्ही मिस्टर विनय. कामावर असताना असा इमर्जन्सी फोन आला तर काम सोडून जायलाच हवं ना. इतर कामं महत्वाची ना. तुमचं सेशन काय मी आताही घेऊ शकते. हा चालेल, मी आज पूर्ण दिवस थांबेन, काहीच प्रॉब्लेम नाही. चुकीच्या टोनने बोलते का मी? माझा ना हाच प्रॉब्लेम आहे. माझं सरक्या जमना कुणाला कळतच नाही. अहो काल ज्या प्रकारे तुम्ही सेशन अर्धवट सोडून गेलात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये मिस्टर विनय. हे म्हणायचंय मला. मॅडम, मी काल जे काही वागलो त्यासाठी मी तुमची खरंच मनापासून माफी मागतो. काल खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय आहे, आम्ही सगळे रेंटने राहतो मुंबईत आणि कालच्या प्रॉब्लेममुळे कदाचित आम्हाला घरही सोडायला लागू शकतं. इनफॅक्ट आता माझा रूममेट त्याच विषयावर बोलतोय आमच्या ओनरशी. म्हणजे मलाही तिकडे थांबायचं होतं, पण आज नोकरीचा पहिलाच दिवस होता ना, मग सुट्टी कशी मागणार. आणि मॅडम, मला आता नोकरीची खरंच खूप गरज आहे, म्हणून मी लगेच सगळी कामं सोडून लगेच कामावर आलोय. काय ना मिस्टर विनय, एकदा का एखाद्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरलं की तिला प्रपोज करण्याचा काहीच फायदा नसतो ना. नाही, मी कोणाला प्रपोज नाही केलंय. मे कम इन मॅडम? हो येस येस कम इन. मिस्टर विनय, हा विक्रांत. ठीक आहे. हॅलो. हाय विक्रांत. यांच्याशी लग्न ठरलंय. लग्न, प्रपोज. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, मला पत्रिका. आय मीन मिस्टर विनय, तुमच्या जागेवर आता यांचं सिलेक्शन केलंय. काल तुम्ही सेशन सोडून अचानक निघून गेल्यावर यांचं सिलेक्शन झालंय, कळतंय तुम्हाला? त्यामुळे तुमच्यासाठी आता आमच्या कंपनीत काहीही काम नाहीये. मॅडम 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 माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मी परत असं कधीच वागणार नाही. मला कामाची खरंच गरज आहे आता, प्लीज. हे बघा, मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते, पण आमचा ऑलरेडी निर्णय झालाय आणि आम्हाला अशीच व्यक्ती हवी होती की जी कामात पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकते. आणि तुमचा प्रॉब्लेम पाहता तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने काम कराल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे सो सॉरी. मॅडम प्लीज असं करू नका ना. काही बघा ना, काही होत असेल. हो, एक होऊ शकतं ना. हा सांगा. तुम्ही तुमचा जास्त वेळ वाया न घालवता इथून जाऊ शकता. सो सॉरी. ओके मॅडम, मी पण सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला नोकरीसाठी. बाकी काय बोल. सुमित, तू इथे? परवाच्या प्रेझेंटेशनची फाईल. अरे हो, पण तू इथे काय करतोयस? तू राघव सोबत असायला हवा होतास ना. घर शोधणार आहात की नाही तुम्ही? हो, ते करायला वेळ देता यावा म्हणून तर मी आता ऑफिसला आलोय. आय डिडंट गेट यू. म्हणजे आता मला नाही वाटत की पुढचे काही दिवस मला ऑफिसला यायला जमेल. त्यामुळे या काही गोष्टी तुझ्याकडे हँड ओव्हर करून मी लगेच घरी जाणार आहे. सुमित, राघव कसा आहे रे? बरं कसा असणार? फोन आला होता आता त्याचा, काकू आणि श्रीकांतशी बोलायला चाललोय म्हणून. काकूंनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला, याचा फार त्रास होतोय त्याला. आता काकू आणि श्रीकांतला सांगत असेल त्या दिवशी नेमकं काय घडलं. काकूंच्या मनातला गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. श्रीकांत काय विचार करतो आणि तसाही आम्हाला काहीच फरक पडत नाही. सुमित प्लीज, त्या माणसाचं नाव घेऊ नकोस. फालतू माणूस आहे तो. मला राग आलाय त्याचा.
कोणी नसताना जर तो मला कधी फेस टू फेस भेटला ना तर काय रे, लोकांना मॅनर्स आणि एथिक्सचे लेक्चर देत असतो आणि स्वतः कसं वागतो? त्याला तर मी ना कधीच सरळ केला असता, पण काकू आहेत म्हणून मी गप्प बसलीये. थोडी मोरॉन. सोड ना, त्याला शिव्या देऊन तुला काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन. आणि मी म्हणते तूही त्याला शिव्या दे. तो उंडावर विनाकारण त्रास आणि स्ट्रेस सहन करावा लागतोय. किती चीप आरोप लावलेत त्यांनी राघववर, किती चीप. डिस्गस्टिंग. तुला खरं सांगू का, मलाही कधी कधी असं वाटतं की त्याला शिव्या द्याव्यात, पण प्रयत्न करूनही तो आमच्याशी जितका वाईट वागतोय ना तितकं वाईट मला त्याच्याशी वागताच येत नाही. आणि इनफॅक्ट मला हेही कळत नाही की तो आमच्याशी इतका का वाईट वागतोय. आम्ही त्याचं काय वाईट केलंय कळेनासं झालंय यार. सुमित, तू कोणत्या जगात राहतोय? आपण कोणाला त्रास दिला नाही तर दुसराही आपल्याला त्रास देणार नाही. हे सगळं नाही, सगळं पास्ट झालेलं आहे. पीपल लव्ह हॅरॅसमेंट. इतरांना त्रास दिला की काही लोकांना आनंद होतो, आणि त्याच कॅटेगरी मधला आहे हा सेडिस्ट. राघव, हॅलो. गेलास काकूंकडे? सांगितलंस त्यांना? क्लिअर केलंस सगळं? राघव, तुझं सामान तू पॅक करणार आहेस की मी पॅक करायला घेऊ?